नमस्कार मंडळी. मागच्या आठवड्यामध्ये माझ्या जवळच राहत असलेल्या एका मैत्रिणीच्या मुलीचं बारसं होतं. तर त्यासाठी 55 ते 60 लोकांना तिने व्हेज पुलाव आणि पावभाजी सांगितलेली होती ऑर्डर. या ऑर्डरचा मी शॉर्ट व्हिडिओ तर अपलोड केलेलाच होता, पण त्यासाठी बऱ्याच जणींचे फोन मेसेज आणि कमेंट्स सुद्धा आल्या की मोठा व्हिडिओ अपलोड कर आणि डिटेलमध्ये रेसिपी सुद्धा सांग. तर काय झालं ना, मागच्या आठवड्यामध्ये फुल ऑर्डर चालू होत्या, त्यामुळे मला यासाठी टाईमच मिळाला नाही, म्हणून मी आज हा अपलोड करत आहे. तर दुसऱ्या दिवशी ऑर्डर म्हटलं की आदल्या दिवशीच मी सगळ्या भाज्या वगैरे आणून स्वच्छ निवडून ठेवते. 4 किलो व्हेज पुलाव आणि 8 किलो पावभाजी अशी तिची ऑर्डर होती. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच उठले, घरातील टिफिन वगैरे सगळी कामं अगोदर आवरून घेतली आणि त्यानंतर पावभाजीच्या तयारीला लागले, कारण हे मला सगळं शिजवून घ्यायचं होतं. या सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून त्यानंतर कट करून घेतल्या. सुरुवातीला यामध्ये 800 ग्रॅम ढोबळी मिरची, त्यानंतर देठाचा पोर्शन काढून कट करून घेतलेला फ्लॉवर घेतलेला आहे, हा बरोबर 1 किलो आहे. गाजर 250 ग्रॅम आणि बीटरूट 3 मोठे मोठे आकाराचे घेतले होते. साधारणतः ते 350 ते 400 ग्रॅम बीटरूट असतील. साल काढून स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर ते मोठ्या आकारातच चिरून घेतले, कारण आपण नंतर शिजायलाच घालणार आहोत. कुकरची साईज लहान पडत असल्याने मी 2 टप्प्यांमध्ये भाज्या शिजवणार आहे. सुरुवातीला या दाखवलेल्या भाज्यांचा कुकर लावून घेतला. भाज्या शिजतायत तोपर्यंत मी इथे पावभाजीसाठी लागणारा कांदा सुद्धा चॉपरमधून चॉप करून काढला. चॉपरमुळे हे काम थोडंसं सोपं झालेलं आहे. तोपर्यंत कुकर थंड झालेला होता. शिजायला घातलेल्या भाज्या सगळ्या मॅश करून एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेतल्या. बघू शकता कोणताही फूड कलर वापरलेला नाही, पण बीटरूट आणि गाजरामुळे याचा कलर किती छान आलेला आहे. आता इथे जे हे बटाटे दिसत आहेत, ह्या बटाट्यांचा कुकर मी दुसऱ्या वेळेला लावणार होते. बटाट्यांची साल काढून घेतली आणि मोठे मोठेच तुकडे करून घेतले. गरजेनुसार यामध्ये मीठ घातलं. बरोबर 3 किलो बटाटे थोडं पाणी घालून शिजायला लावले. चहाला वेळ नसते, पण वेळेला चहा हवाच, म्हणून मी दुपारी 12-12:30 वाजता चहा प्यायला घेतला. चहा कसा तरी नरड्याखाली जातोय तोपर्यंत बटाट्याचा कुकर सुद्धा झालेला होता. पटकन बटाटे मॅश केले आणि ते पण मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेतले. त्यानंतर पूर्ण पावभाजी आणि व्हेज पुलावसाठी लागणारी कोथिंबीर मी इथे स्वच्छ धुवून घेतलेली आहे. व्हेज पुलावसाठी लागणारा पुदिना सुद्धा भरपूर असं पाणी घालून स्वच्छ पाण्याने धुवून घेतला, कारण आदल्या दिवशीच पाऊस पडलेला होता. या भाज्यांवरती बऱ्यापैकी माती होती, त्यामुळे कोथिंबीर पुदिना स्वच्छ धुवून घेतले आणि पाणी नितळायला ठेवले. इथे किचन ओटा सुद्धा बऱ्यापैकी खराब झालेला होता. मला किचन ओटा खराब झालेला अजिबात आवडत नाही किंवा त्यावरती पाणी सुद्धा आवडत नाही. माझं सारखं हे क्लीन करायचं काम चालूच असतं. चला आता लगेचच पावभाजी फोडणीला घालूयात. पातेल्यामध्ये 3 मोठ्या पळ्या तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये बरोबर 100 ग्रॅम इथे अमूल बटर घातलं. त्यानंतर चॉप केलेला कांदा घातला. हा कांदा बरोबर 1 किलो होता. कांदा चांगला लालसर कलरवर परतून घेतला. त्यानंतर 12 ते 13 चमचे आलं आणि लसूणची पेस्ट घातली. ती सुद्धा कच्चा वास जाईपर्यंत चांगली परतून घेतली. त्यानंतर यामध्ये चॉप केलेला टोमॅटो घातलेला आहे. हा टोमॅटो बरोबर 1200 ग्रॅम आहे. टोमॅटो बारीक चिरून घेऊ शकता किंवा मिक्सरमध्ये बारीक केलात तरी सुद्धा चालेल. चवीनुसार मीठ घातलं आणि टोमॅटो सुद्धा चांगला गळेपर्यंत परतून घ्यायचा. याचे शिंतोडे बाहेर उडतात, त्यासाठी मी 2 मिनिटासाठी फक्त यावरती झाकण ठेवत आहे. त्यानंतर हे सगळं व्यवस्थित मॅश करून घ्यायचं. फ्रोझन मटार मी इथे वापरलेला आहे. हा मटार बरोबर 1 किलो आहे. मटार यामध्ये चांगला परतून घ्यायचा. त्यानंतर 8 ते 9 चमचे लाल तिखट आणि बरोबर 24 चमचे पावभाजीचा मसाला घातलेला आहे. हे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे. त्यानंतर अमूल बटर घालून थोडंसं परतून घ्यायचं, त्यामुळे मसाल्यांना आणखी चांगली चव येते. संपूर्ण पावभाजीसाठी बरोबर 200 ग्रॅम मी अमूल बटर वापरलेलं आहे. त्यानंतर शिजवून मॅश करून घेतलेल्या सगळ्या भाज्या मी यामध्ये घालून घेतल्या आणि व्यवस्थित अशा मिक्स करून घेतल्या. बघू शकता किती छान असा याला कलर आलेला आहे. इथे मी कोणताही फूड कलर वापरलेला नाही. गाजर आणि बीटरूटमुळेच याला खूप सुंदर असा कलर आलेला आहे. बाजूलाच गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. गरजेनुसार यामध्ये गरम पाणी घालायचं आणि याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची. मस्त असा पावभाजीला कलर आलेला आहे. आता ही पावभाजी 8 ते 10 मिनिट आपल्याला मंद गॅसवरती उकळून घ्यायची आहे. यामध्ये मी भरपूर अशी कोथिंबीर सुद्धा घालून घेतली. आता पावभाजी शिजायला घालतोय तोपर्यंत इथे मी व्हेज पुलावसाठी लागणाऱ्या सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतल्या. इथे मी गाजर बोटभर अंतरावरती तुकडे करून घेतलेले आहे. गाजर बरोबर 500 ग्रॅम आहे. त्यानंतर बीन्स घेतलेले आहेत. बीन्ससुद्धा स्वच्छ धुवून त्याचे मोठे मोठे तुकडे करून घेतले. बीन्ससुद्धा 500 ग्रॅम आहेत. त्यानंतर फ्लॉवरचे इथे थोडे मोठ्या आकाराचे तुकडे करून घेतले. फ्लॉवरसुद्धा देठ काढलेला फ्लॉवर साधारणतः 650 ते 700 ग्रॅम एवढा आहे.
त्यानंतर इथे मी तोंडली घेतलेली आहेत. तोंडलीसुद्धा मध्ये फाक देऊन त्याचे 4 उभे काप केले आणि तोंडली बरोबर 250 ग्रॅम आहेत. इथे 250 ग्रॅम ढोबळी मिरचीसुद्धा मी घेतलेली आहे. तर तुम्हाला यातल्या कोणत्या भाज्या आवडत नसतील तर त्या नाही वापरल्यात तरीसुद्धा चालेल. भाज्यांमध्ये मी आणखी टोमॅटो, कांदा, त्यानंतर फ्रोझन मटार आणि बटाटा घेणार आहे. बटाटा मी नंतर घालणार आहे. तो कसा आणि किती हा आणि का नंतर घालणार हे सुद्धा पुढं सांगत आहे. व्हिडिओ असाच शेवटपर्यंत बघत राहा. त्यानंतर आता या भाज्या तर कटिंग चॉपिंग करून झाल्या. 4 किलो व्हेज पुलावसाठी मी इथे 4 किलो लॉंग ग्रेन बासमती राईस घेतलेला आहे. हा जुना असलेला तांदूळ घ्यायचा म्हणजे राईस थोडासा मोकळा होतो. तांदूळ स्वच्छ पाण्याने 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घेतला. त्यानंतर यामध्ये भरपूर असं पाणी घातलं आणि अर्धा तास भिजण्यासाठी ठेवून दिला. आता व्हेज पुलावला फोडणी घालूयात. त्यासाठी 350 ते 400 ग्रॅम मी इथे तेल घेतलेलं आहे. 4 मोठे चमचे जिरे आणि काही खडे मसाले घातले. त्यामध्ये 15 ते 20 लवंगा, 15-20 काळी मिरी, 4 इंच दालचिनीचे तुकडे, 7-8 मसाला वेलची आणि 5 ते 6 तमालपत्राची पानं घातली. त्यानंतर भरपूर असा बारीक चिरलेला कांदा घातला. साधारणतः कांदा 2 किलो आहे. मी हिरवी मिरची घालण्याचे विसरले होते त्यामुळे 8 ते 9 हिरवी मिरची मध्ये कट देऊन घातल्या आणि व्यवस्थित कांदा चांगला लालसर कलरवर परतून घेतला. त्यानंतर बरोबर 200 ग्रॅम आलं आणि लसूणची पेस्ट इथे मी घातलेली आहे. ती सुद्धा चांगला कच्चा वास जाईपर्यंत 2-4 मिनिट परतून घ्यायची. इथे 700 ग्रॅम उभे पातळ चिरलेले टोमॅटो घातलेले आहेत. चवीनुसार मीठ घातलं आणि अगदी 2 ते 3 मिनिट हा टोमॅटो यामध्ये परतून घ्यायचा आहे. आपल्याला काही गळेपर्यंत टोमॅटो शिजवायचा नाही. त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि मुठभर पुदिना हातानेच असा तुकडे करून घातला. हे सुद्धा व्यवस्थित असं परतून घेतलं. आता या स्टेजला साधारणतः 500 ग्रॅम फ्रोझन मटार मी घातलेला आहे आणि ज्या भाज्या मगाशी तुम्हाला मी दाखवल्या त्यात कट केलेल्या सगळ्या भाज्या यामध्ये घातल्या आणि व्यवस्थित अशा परतून घेतल्या. अगदी थोडंसं यामध्ये भाज्या शिजेल इतपत फक्त पाणी घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, कारण जास्त प्रमाणात आहे, खाली करपायला नको, त्यासाठी अगदी थोडंसं पाणी घातलं आणि अगदी 4 ते 5 मिनिट या भाज्या हलक्याशा शिजवून घेतल्या. उरलेल्या भाज्या तांदळासोबत शिजल्या जातील त्यामुळे अगदी थोड्याशा शिजवून घ्यायच्या. चला आता मसाले घालू. 2 चमचे हळद आणि 2 चमचे लाल तिखट घातलेला आहे. त्यानंतर इथे मी चिकन मसाला आणि बिर्याणीचा मसाला 2-2 चमचे घेतला. व्यवस्थित असं हे मिक्स करून घेतलं. त्यानंतर आता मी इथे बटाटा घालत आहे. बरोबर 1.5 किलो बटाटे मी साल काढून उभे मोठे तुकडे करून घेतले आणि हा बटाटा अगदी थोडासा मी शिजवून घेतलेला आहे, कारण बाकीच्या भाज्या लवकर शिजतात पण बटाटा शिजायला थोडासा वेळ जातो, त्यामुळे बटाटा अगोदर वेगळाच मी वाफवून घेतला. व्यवस्थित असं परतून घेतलं. भरपूर अशी कोथिंबीर आणि पुदिना घातला आणि यामध्ये आता भिजवून पाणी निथळून घेतलेला तांदूळ घातलेला आहे. हे अगदी हलक्या हातांनी मिक्स करून घ्यायचं, कारण तांदूळ भिजवलेला आहे, त्याचे लगेच तुकडे पडू शकतात. आता बाजूलाच गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. तांदळाच्या अगदी 1 इंच वरती येईल एवढं गरम पाणी यामध्ये मी घातलं आणि व्यवस्थित तळापासून मिक्स करून घेतलं. पुन्हा एकदा 2 चमचे गरम मसाला आणि 4-5 चमचे तूप घातलेलं आहे. तुपामुळे भात चांगला मोकळा होतो आणि चवसुद्धा चांगली लागते. भरपूर अशी कोथिंबीर घातली आणि यावरती झाकण ठेवून व्हेज पुलाव शिजण्यासाठी ठेवून दिला. साधारणतः हा शिजण्यासाठी अर्धा तास एवढा वेळ लागतो. मध्ये मध्ये झाकण काढून तळापासून व्यवस्थित हलवायचं आणि पुन्हा झाकण ठेवून शिजण्यासाठी ठेवून द्यायचं. आता इथे पावभाजीचं फायनल वेट मी तुम्हाला दाखवत आहे. 8 किलो पावभाजीची ऑर्डर होती. हा फोटो थोडा ब्लर आलेला आहे कारण अमोदने हा क्लिक केला. पावभाजी गरम असल्यामुळे बॅलन्सवरती जास्त वेळ ठेवू शकत नव्हते. तर 8 किलो 300 ग्रॅम आणि वरती थोडे ग्रॅम होते. एवढी पावभाजी मी तिला सगळी माझ्याच डब्यात पॅक करून दिली. व्हेज पुलाव सुद्धा तळापासून व्यवस्थित झाकण काढून हलवून घेतला. 50 ते 60% तांदूळ शिजत आलेला होता. यावरती पुन्हा झाकण ठेवून असंच ठेवून दिलं. त्यानंतर आता या पावभाजीच्या डब्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घातली आणि उरलेलं जे अमूल बटर होतं ते सुद्धा यामध्ये घालून घेतलं. आता पावभाजी तर जाण्यासाठी तयार आहे. तोपर्यंत दुसरीकडे व्हेज पुलाव सुद्धा तयार झालेला होता. व्यवस्थित असा शिजलेला होता. तळापासून पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेतलं. त्यानंतर बघू शकता मस्त असा मऊ आणि मोकळा हा व्हेज पुलाव तयार झालेला आहे. यावरती 7 ते 8 चमचे साजूक तूप घालून घ्यायचं. तुपामुळे या व्हेज पुलावला आणखीन चांगली चव येते. सगळ्यात शेवटी यावरती भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. मस्त असा फ्लेवरफुल आपला व्हेज पुलाव तयार झालेला होता. जेवढा सुंदर दिसतोय तेवढाच सुंदर चवीला सुद्धा झालेला होता. शेवटी तिचा फीडबॅक सुद्धा मी लावलेला आहे. आता व्हेज पुलाव तर झाला, पण किचन कट्टा पुन्हा एकदा खराब झाला, त्यामुळे मी पुन्हा एकदा हा किचन कट्टा क्लीन करून घेतला
आणि व्हेज पुलावसोबत खाण्यासाठी कोशिंबीर मी इथे तयार करून घेतली। साधारणतः 1.5 किलो काकडी स्वच्छ धुवून घेतली, त्यानंतर तिची साल काढली आणि ही काकडी बारीक कट करून घेतली। 500 ग्रॅम टोमॅटो घातले आणि त्यासाठी 400 ग्रॅम बारीक चिरलेला कांदा घातला, चमचाभर मीठ आणि चमचाभर साखर घातली, 1 लिटर बरोबर दही घातलं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं। कोशिंबीर तयार झाली। जिची ऑर्डर होती त्या मैत्रिणीला लगेचच ऑर्डर रेडी असल्याचं फोन करून सांगितलं। इथे जवळच राहत असल्यामुळे मी जे व्हेज पुलावसाठी पातेलं वापरलेलं होतं ते तसंच पातेलं तिला दिलं। पावभाजी तर माझ्याच डब्यामध्ये काढली होती, आता ही कोशिंबीर सुद्धा माझ्याच डब्यामध्ये काढली आणि तिचे मिस्टर येऊन माझी ही ऑर्डर घेऊन गेले। तिचा हा फीडबॅक बघा किती सुंदर आहे। तुम्हालाही अशा काही होममेड फूड ऑर्डर्स करायचे असतील तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, तिथे नक्की कॉन्टॅक्ट करा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फेसबुक, इंस्टावर फॉलो करा। धन्यवाद।